नमस्कार, मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रावर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्रात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागा वाटपाच्या संदर्भात चर्चेला सुरुवात झाली आहे। पण त्या अगोदर महायुतीतल्या घटक पक्षांचे अनेक म्हणजे आमदार हे वाढ बघतायत की महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल। अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपण चर्चा करू की त्याचे विधानसभेच्या निवडणुकीवरती काय नेमके परिणाम होतील। लोकसभेच्या निवडणुकीमधले असे काही महत्त्वाचे फॅक्टर सुद्धा आहेत, त्याचे सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे। माझ्यासोबत एक ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत महेश म्हात्रे। आम्ही तिघे वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। लोकसभा निवडणूक पार पडली असं म्हटलं जातं की त्यातले काही असे फॅक्टर आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, काही नॅशनल पण मुद्दे आहेत, बेरोजगारी आहे किंवा महागाईचा मुद्दा खूप मोठा होता, संविधानाचा मुद्दा इथे काही फार परिणामकारक होणार नाही। पण असे 2-3 महत्त्वाचे फॅक्टर तुम्हाला वाटतात का की त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवरती होऊ शकेल आणि त्याचा विचार आता महायुतीचे नेते सुद्धा करतायत? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी फॅक्टर तर आहेच, पण मराठा आणि बहुजन BC हे बाकीचे लोक आहेत, बहुजन समाज यांच्यातला जो संघर्ष सुरू झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करला असं मला वाटतं। याच्यामध्ये मराठा आंदोलन, विशेषतः आरक्षणाचं आंदोलन जे आहे ते आणि बाकीच्या लोकांचं जे आहे सगळं खूप मोठ्या प्रमाणात तो परिणाम होऊ शकेल याचे, कारण राज्यातलं राजकारण खूप गढूळ झालेलं आहे, आता पॉलिटिकली अत्यंत गढूळ झालेलं आहे, दोन्हीकडून झालं आहे, कोणाकडून असं हे नाही आहे, कोणी त्याला अपवाद नाही आहे आणि त्याचा परिणाम ह्या पुढच्या निवडणुकात होईल असं मला वाटतं या सगळ्या याच्यामध्ये। आणि तेच प्रश्न महत्त्वाचे राहतील, तर दुर्दैवाने जे बेसिक प्रश्न आहेत ते बाजूला राहून हेच प्रश्न सगळे येतील त्याच्यामध्ये, OBC आणि मराठा आणि अमुक ढमुक सगळे राहतील त्याच्यामध्ये आणि तेच पुढे काम करतील असं मला वाटतं त्याच्यामध्ये। आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा होता आणि त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न साधारणतः OBC समाजातल्या नेत्यांनी केला, कारण त्यांच्या OBC आरक्षणाच्या टक्क्यालाच मुळात धक्का लागणार होता। पण नंतर खूप वेगवेगळे मुद्दे येत गेले आणि हे मुद्दे तेवढे प्रभावी ठरले नाही, त्यांनी काही महाराष्ट्राचं राजकारण व्यापून टाकलं नाही निवडणुकीत। पण आता असं वाटतंय की उदय जसं म्हणाले की आता असं वाटतंय आपल्याला की हा मुद्दा खूप प्रभावी राहण्याची शक्यता आहे, कारण OBC समाजातल्या अनेक नेत्यांनी सुद्धा तयारी केली आहे की आपल्या आरक्षणाला धक्का लागणार आहे। नाही, मुळात कसं आहे, हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा OBC आरक्षणाचा मुद्दा आहे, हे जे मुद्दे गेल्या 1-2 दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी ठरताना आपल्याला दिसत आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्याचा उत्कर्ष बिंदू आपल्याला इथपर्यंत आलेला दिसतोय की समाजामध्ये जातीच्या आधारावर मतदान करण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही आहे, परंतु आता जातीच्या आधारावर जी विभागणी झालेली आहे, जी फूट पडलेली आहे, ही जास्त गंभीर आहे आणि मुळात हा जो क्रायसिस सुरू झालेला आहे, हा सगळा क्रायसिस आहे हा शेती जशी संकटात सापडत गेली तसतशा या जातींना आरक्षणाची गरज निर्माण झाली आणि आता त्यांच्या नेत्यांनी त्यांना इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे की तुम्हाला आरक्षण जर मिळालं नाही तर तुमचा विकासच होणार नाही। तर ही जी एकूण सगळी आत्ताची आपल्याला स्थिती दिसते, ही स्थिती केवळ आणि केवळ आमच्या लोकांनी, विशेषतः राजकीय लोकांनी निर्माण केलेली आहे आणि राजकीय लोकांनी त्यांचं राजकारण पुढे नेण्यासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जातीच्या हत्याराचा वापर केला आणि त्यामुळे आता आपण अशा स्थितीला आलेलो आहोत की जात हाच फॅक्टर जणू काही पूर्ण निवडणूक प्रचारातला महत्त्वाचा मुद्दा बनून गेलेला आहे। म्हणजे एकेकाळी प्रगतिशील महाराष्ट्र आपण बोललेलो होतो, महाराष्ट्राबद्दल एकेकाळी आपण पुरोगामी महाराष्ट्र बोललेलो होतो, परंतु हे प्रगतिशील आणि पुरोगामी विरुद्ध महाराष्ट्राचं जे आहे हे आता आपल्याला दिवसेंदिवस घसरत चाललेलं दिसतंय आणि ज्या लेवलला UP किंवा बिहारमधलं राजकारण आपण जाताना बघितलं, ज्या लेवलला तिथे अत्यंत वाईट पद्धतीने जातीय आधारावर लोकांमध्ये विभागणी झालेली बघितली, ती विभागणी महाराष्ट्रात होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, कारण महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्या राज्यामध्ये
महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातीय समतेचा मुद्दा मांडला, स्त्री शिक्षणाचा मुद्दा मांडला. त्यांच्या पाठोपाठ शाहू महाराजांनी पहिला जवळ 100 वर्षाहून अधिक काळापूर्वी आरक्षणाचा मुद्दा सावरकर होते, सावरकरांनी सावरकरांनी पतितपावन संघटना स्थापन करून त्यांनी ते केलेलं आहे. जाती हटाव, जातीच्छेदक, हे जे सगळं आहे हे काम महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आता अशा पद्धतीचं राजकारण होताना दिसणं ही दुर्दैवी घटना आहे. आता बघा 2025 मध्ये बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका आहे आणि 75% आरक्षण पटना उच्च न्यायालयानं हे घालवलेलं आहे, रद्दबातल केलंय. पण आता त्यांना जर सरकार आणायचं असेल, तिथे पुन्हा सत्तेत यायचं असेल, तर त्यांना पुन्हा आरक्षण टिकून ठेवण्यासाठी केंद्राकडे मागणी करावी लागेल. पण केंद्र सुद्धा देऊ शकणार नाही ना मनोज, म्हणजे ते पूर्णपणे घटनात्मक सुप्रीम कोर्टाने केलं असेल नाही आणि घटनात्मक तरतुदीच्या विरोधात आहे, म्हणून तर सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलेलं दिसतंय. त्यामुळे केंद्र काय करणार आहे? म्हणजे हे आता मुळामध्ये आरक्षणाचा विषय ना, तो लोकांचा अभ्यास आहे का नाही याच्यावर मला शंका आहे. जे नेते आहेत त्यांचं भुजबळ जे म्हणतात ते बरोबर आहे. आरक्षण म्हणजे काही गरीब वाटायचा कार्यक्रम नाही. बरोबर, आरक्षण हे वेगळ्या गटाकडे दिलं गेलं आणि ते वेगळ्या गटात दिलं जाणार आहे. त्यामुळे ते ज्या पद्धतीने चाललंय की घाणेरड्या पद्धतीने चाललं सगळीकडे, विष पेरणं जे महाराष्ट्रामध्ये चाललंय ना. पण तामिळनाडूमध्ये स्टॅलिन सरकारनं ते लागू केलं 69% आरक्षण आणि त्यांनी मग 9व्या सूचीमध्ये त्याचा समावेश पण करून घेतला. मग हे म्हणजे हे मी यासाठी म्हणतोय की आता महाराष्ट्रात काय म्हणतात ते की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 1 महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा निकाल कसा काय लागणार? त्यांनी 2 महिन्यांचा वेळ मागितला होता जरांगे यांच्याकडून, पण जरांगेने 1च महिन्याचा दिला. आता मुद्दा असा आहे की त्यांना सुद्धा म्हणतात की तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण होतील, सगळे सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये तुमच्या डोक्यामध्ये असं काहीही ठेवू नका की आमची सरकारची अशी निगेटिव्ह मानसिकता आहे. ओबीसीना म्हणताय की तुमच्या आरक्षणाला धक्का बसणार आहे. हे दोन्ही समाजाला एकत्र न्याय कसा देणार होते? पण देता येणारच नाही ना, म्हणून तर म्हणतो की हा चिखल झाला सगळ्यात. त्यातून काय करायचं हे अजून या लोकांना कळलेलं नाही आहे. मराठा आंदोलन ज्या पद्धतीने चालवलं गेलं, सुरुवातीच्या काळात खूप चांगलं चाललं, मग त्याला वेगळं वळण दिलं गेलं. मग ते आता त्यांचे नेते म्हणतात मी एकटा पडलो आहे, की ज्या पद्धतीची भाषा दोन्हीकडून वापरलेली, ओबीसी काय मराठा नाही त्यांनी दोन्हीकडून केलेली आहे. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदी असं म्हणता येणार नाही, पण जातीय घोषणा ज्या दिल्या गेल्या, म्हणजे वाजवा तुतारी हटवा वंजारी, वाजवा टाळी हटवा माळी, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या. या महाराष्ट्राला आपण म्हणवतो, आपण मला काय पटत नाही ते पुरोगामी महाराष्ट्र वगैरे असं काही नाही आहे आपला, आणि तो कधी नव्हता. हे मी अजूनही सांगतो, जबाबदारीने बोलतो मी. महाराष्ट्र कधी पुरोगामी नव्हता, कारण ज्या पद्धतीने हेच चाललं आहे सगळं, हे आता वाढलं एवढंच आहे भाग आहे त्यातलं. या बिचाऱ्या सगळ्या महापुरुषांनी खूप प्रयत्न केले, त्यांना जमले नाही ते करायला, कारण तेच आपल्या लोकांमध्ये मानसिकताच ते राहिलेली नाही. आता तर खूप वाढलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा प्रभावी राहील, शेतकरी एक राहील. याशिवाय महेश जी मला एक सांगा, शेतकऱ्यांचा मुद्दा हा पहिला कांद्यानं निवडणूक उत्तर महाराष्ट्रातली फिरवली, सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर किती आंदोलनं यापूर्वी सुद्धा झाली. त्यांचा एक नेता होता रविकांत तुपकर, त्याला 2 लाख मतं मिळाली, पण ते पडलेत निवडणुकीमध्ये. पण हा मुद्दा राहील, टिकेल तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत. कसं बघा, शेतीची ज्या पद्धतीने घसरण झालेली आहे महाराष्ट्र देशी, आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही भागामध्ये जा, लोक शेती करायला इच्छुक नाही आहेत. म्हणजे मी स्वतः शेतकरी कुटुंबातून येतो आणि मला माहिती आहे की आमच्या अवतीभोवतीच्या जेवढे शेतकरी परिवार आहेत त्या शेतकरी परिवारांमध्ये पुढच्या पिढीला शेतीमध्ये रसच उरलेला नाही. म्हणजे जर आपल्या अवतीभोवती ही परिस्थिती आहे, यावरून लक्षात येतं की दिवसेंदिवस म्हणजे दरवर्षी जो शेती कसण्याचा अहवाल येतो त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवडीखाली येणारी शेती कमी होताना आपल्याला दिसते. तर हे सगळ्याचं मुख्य कारण असं आहे की शेतीमधून आपल्याला श्युअरिटी नाही आहे, शेतीमधून उत्पन्नाची गॅरंटी नाही आहे आणि शेती हा आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार राहिलेला नाही आहे. आणि जे लोक शेती करतायत त्यांना दुसरा पर्याय नाही आहे, जे तालुक्यापासून किंवा शहरापासून दूर असतात, अत्यंत दुर्गम भागात असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे दुसरं काहीच उपजीविकेचं साधन नसतं, म्हणून ते शेती करतात. आणि ज्यावेळेस अशा लोकांना शेतीमध्ये अपयश येतं त्यावेळेस ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारताना आपल्याला दिसतात. त्यामुळे शेतीकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे दुर्लक्ष करण्यात आलं त्याची आत्ता अत्यंत म्हणजे कडू फळं दिसतात. कडू आहेत आणि आपण अत्यंत खालच्या स्थितीला आलेलो आहोत आणि त्यामुळे शेती हा मुद्दा कायमच राहणार आहे. परंतु दुर्दैव बघा महाराष्ट्राचं की 2014 पासून ज्या वेगाने आपल्याला राजकारणाचं जे
काय म्हणू सूत्र आहे किंवा राजकारणाचं सेंटर आहे, हे राजकारणाचा केंद्रबिंदू हा शहरी भागाकडे वळलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे तुम्ही बघा की यावेळेस आपल्याला लक्षात येईल की 2014 पासून तर आत्तापर्यंत, म्हणजे पहिले मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस जे नागपूरचे आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे जे मुंबईतले आहेत आणि एकनाथ शिंदे जे ठाण्यातले आहेत, म्हणजे पूर्णपणे नागरी भागातले मुख्यमंत्री, शहरी भागातले मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले. आणि याच्या जोडीला खेड्याकडे असणारा कल आधीच्या सत्तेचा, आधीच्या सत्ताधीशांचा, तो कल मोठ्या प्रमाणात शहराकडे आपल्याला वळलेला दिसला. पण आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते सुद्धा करतील, कारण त्यांना माहिती की या मुद्द्यावरतीच त्यांना पराभवाचा सामना करावा कमी मतं मिळाली ते तर थोडंसं महेश मग आता जे बोललं ना की ते ग्रामीण भाग आणि शहरी भाग, तर ग्रामीण भागातली मुख्यमंत्री झाली त्यांनी काय मोठं दिवे लावले महाराष्ट्रातील ग्रामीण भागात? शेतकऱ्यांना काय त्यांनी दिलं मोठं? काय फार काय दिलेलं नाही त्यांनी. 95च्या नंतर महाराष्ट्रामध्ये शहरी मुख्यमंत्री, शहरी तोंडावळा मंत्रिमंडळ दिसायला लागला. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, मग अर्थमंत्र्यापासून सगळे शहरी भागातले यायला लागले. भाजपने तेच केलं, पण त्यामुळे शहराच्या समस्या सुटल्या नाहीत आणि ग्रामीण भागातल्या सुटल्या नाहीत. ते दोन्ही झालेलं आहे. प्रत्येकाने आपले राजकीय हे केलेलं आहे. हां, थोड्याफार मतदारसंघापुरतं लोक मतदारसंघापुरता विचार करतात, स्टेटपुरता कोणी करत नाही. आमदार आपल्या तालुक्यापुरता करतो, खासदार आपल्या जिल्ह्यापुरता करतो. दाखवा मला तुम्ही की एका मुख्यमंत्र्यांनी राज्यकर्ता म्हणून काम केलं. एक तरी मुख्यमंत्री दाखवा. शरद पवार म्हणून सगळं म्हणतो मी, कोणी राज्यकर्ता म्हणून काय केलेलं नाही. ते आपला मतदारसंघ, आपले सगळे सोयरे, आपले जे काही सगळं तेवढं केलं त्यांनी ते. त्यामुळे तो विषय आता राहिलेला नाही. आणि शहरी मुख्यमंत्री होऊन सुद्धा ते शहराचे प्रश्न सोडवतील, उलट जास्तच आपली शहरं बकाल होत चाललेली आहेत. पण आता हे सगळे जे जीवन मरणाचे मुद्दे आहेत महाराष्ट्रातले, त्यात बेरोजगारीचे असतील, शेतीचे असतील, आणखी काही लोकल एन नंबर ऑफ फॅक्टर्स काम करत असतात, पण ते बाजूला राहतात. म्हणजे मला असं वाटतं म्हणजे बेसिकली त्या मुद्द्यावरती किमान निवडणुकीच्या काळात तरी चर्चा झाली पाहिजे, व्हायला हवी. किंवा राजकारण्यांना, नेत्यांना अर्थात- कोंडीत अर्थात- पकडता अर्थात आलं व्हायला पाहिजे, हवी. कुणीतरी बोलणारा माणूस पाहिजे, पण ते राहतं बाजूला. आणि भलतेच मुद्दे, भलतेच भावनिक काहीतरी मुद्दे निघतात. भावनिक मुद्दे. याचं कारण लोकसभेच्या निवडणुकीत कुठले मुद्दे यायला पाहिजेत, विधानसभेला कुठले मुद्दे, ह्याचं लोकांना एक तर झालं पाहिजे. महापालिकेचे मुद्दे विधानसभेत विचार, तुम्ही जर माझं गटार तुंबलेलं आहे म्हणून तो लोकसभेला मांडाल तर काय अर्थ आहे त्याला? खासदाराला तो विचारण्याचा प्रश्न नाहीये. पुण्यातला मुद्दा वेगळा होता, कारण त्यांनी खूप त्या तो वेगळा हे केला म्हणून ठीक आहे, खासदार पुणेकरच वेगळे आहेत. तो पण माझं म्हणणं, सो आता बघा, पॉवर क्रायसिस सुद्धा खूप आपल्याला होताना महाराष्ट्रात पाहायला मिळतो. म्हणजे एकीकडे महायुतीमध्ये पण काही बेबनावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. महाविकास आघाडी काही वेगळी नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा जागा वाटपावरून काही ना काही येत्या काही दिवसात होईल. त्यांच्या काही प्राथमिक फारशा काही बैठका झाल्या नाहीत, पण महायुतीच्या सुरुवात होणार आहे. साधारणतः काय वाटतं, अजित पवार आणि परत शरद पवारांकडे जातील का, काय, किंवा काही ठराविकच आमदार जातील, काही कुंपणावर आहे? मुळामध्ये असं आहे ना, बोलू, मुळामध्ये असं आहे ना की हे दोघं वेगळे झालेत का, इथपासून मला शंका आहे. तुम्ही बघा, या सगळ्या याच्यामध्ये बोंब झाली भाजपची जास्त. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या खासदारांची संख्या किती आहे आता दोघांची मिळून? किती झाले? अजित पवारांचे किती आहेत? एक. सुनील तटकरे पवारांचे किती आहेत? 6. 8. 9 झाले त्यांचे. दोघांचे मिळून 9 झाले. आधी किती होते? काही नाही, 4, 5, 4 होते आधी. हां. दोघांचे मिळून 9 झाले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचे मिळून खासदार किती झाले आता? आता 17. आधी किती होते? 18. भाजपचे होते 23. किती? 9 वर आले. तोटा कोणाचा? भाजपचा झाला शेवटी ना. सर्वात जास्त तसा भाजपचं झालं. दोन्ही जर ते सगळे एकत्र परत आले तर पुन्हा ते प्लसमध्येच आहेत ना. या अर्थमॅटिक वेगळं मांडलंय यांनी. नाही आहे ना, पण तसं दिसतंय ना तुम्हाला. दोघांचे मिळून बघ, दोघांचा फायदा झालेला आहे तो. त्यामुळे याच्यापुढे दोघंही, मला वाटत नाही की शरद पवार तर अजिबातच नाही, ते सगळे आतून एक आहेत. आणि उद्धव आणि ठाकरे आणि नाही तसं नाही ते नाही म्हणतात ना हे मला. दोघेच किमान आहेत. हां, तुमचं काय मत आहे? नाही, म्हणजे मी त्यावर काही बोलणार नाही, परंतु ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामांचं प्रमाण वाढतं आणि आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पक्ष सोडण्याचं किंवा नवीन ठिकाणी जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. आपण मागच्या नजीकच्या काळामध्ये जी कर्नाटकातली निवडणूक बघितली, त्या कर्नाटकातल्या निवडणुकीत एक खूप मोठा ट्रेंड बघायला मिळाला होता. त्यामध्ये भारतीय जनता पक्षातून खूप मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडताना दिसते. तर तो ट्रेंड काहीसा सत्ताधारी पक्षातील मंडळींना इथे महाराष्ट्रामध्ये अनुभवावा लागेल अशी चिन्ह दिसत आहेत. आणि त्या दृष्टीने KP पाटील प्रकरण किंवा अन्य छोट्या मोठ्या बातम्या आपल्याला आता येताना दिसत आहेत. तर साधारणतः काय असतं की
थोडक्यात सूज कमी होईल आता. हा सूज कमी होईल आणि कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जेव्हा पॉलिटिकल इक्वेशन्स बदलतात, म्हणजे जेव्हा आपल्याला मतदारसंघ मिळणार की नाही याची शाश्वती त्या माणसाला कमी व्हायला लागते, कारण इच्छुक खूप वाढलेले आहेत. आपण बघितलं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला किती इच्छुक होते, तर आता विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यापेक्षा जास्त इच्छुक आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यामुळे जितके इच्छुक जास्त तेवढे ही पक्ष सोडणाऱ्यांची संख्या इव्हन जास्त आहे. लोकसभेच्या वेळी काय झालं माझं, प्रत्येक वेळी तिथले जे आमदार आहेत ना त्यांनी काही काम केलं नाही तिथे. परत यार अरे विधानसभेवर माझा बाबा फक्त आत्ताचं सोडते, काय करायचं ते करा तुम्ही. विधानसभेत प्रत्येकाने आपली गणितं बघितली विधानसभेची, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बी जे पीला जो काही तोटा आला तो तिकडे झालेला आहे. त्यांचेच खासदार जास्त होते ना त्यावेळी. त्यांच्या आमदारांनी आपलं फक्त बघितलं, माझ्या विधानसभेत मदत कर, तू हे पैसे घे, बाकी काय मला सांभाळून घे. आणि यामुळे हा सगळा तो भाजपला जो काही झालेला आहे तो खूप धन्यवाद, तुम्ही सहभागी झाला मॅक्स महाराष्ट्र धन्यवाद चर्चेत. धन्यवाद.